आय एम इंडीड प्राऊड टू बी सुशांत शेलार's डॉटर. कधी जर का एक दिवस मला सुट्टी असेल तर मी घरात असायचो, तर ती आईला विचारायची की हा कोण आहे, ती फोन करून विचारायची आई ते करा किती वाजले, होतास कुठे, तू इथेस की तिथे काय चाललंय. तू का ती ठेवली स्टोरी. म्हटलं की मला आवडली. अरे असं नाही करत, तू बरा आहेस ना, ते पहिलं डिलीट कर. इतक्या जोरात. बरं साक्षी बॅकस्टेजला, मी स्टेजवरती हातात माईक आणि बाबा करून अशी जोरात रडायला. सिल्वर स्टाईल प्रेझेंट स्टार किड्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर बरेच दिवस ना मला बापलेकीच्या या जोडीला ऑन कॅमेरा आणायचं होतं आणि फायनली तो दिवस आलाय. स्वागत करूया अभिनेते सुशांत शेलार आणि त्यांची लाडकी लेक अन्वी हिचं. खूप स्वागत दोघांचं. कसे आहात? मी मस्त. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग बोथ ऑफ अस. मी ही सेगमेंट बघितलेली #StarKidsची आणि मला खूप फन सेगमेंट वाटली, प्रचंड आवडली. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग. वी आर फॉर्च्युनेट की आपण इव्हेंट्सला फक्त भेटलोय आतापर्यंत आणि फायनली मी एकाच कॅमेरावर तुम्हा दोघांनाही एकत्र आणलंय. पहिल्यांदा मला असं वाटतं तुम्ही इंटरव्ह्यू करता की आधी केलाय? नाही, दिस इज फर्स्ट. क्या बात आहे. वी आर फॉर्च्युनेट. सो कशी आहेस अन्वी? मी मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. काय चाललंय सध्या? मी आता 12th स्टँडर्डला आहे आणि मी कॉलेज इव्हेंट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह असते कल्चरल डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे हे सगळं बाबाकडनं आलंय? हो अगदी. आई बाबा दोघं. आई बाबा दोघं. येस. पण मी ना आता म्हणजे जस्ट युट्यूबवर आपण इंटरव्ह्यूज बघतो तेव्हा मी जस्ट आय केम अक्रॉस तुझं लहानपणीचे व्हिडिओज. गणपतीमध्ये जे मी इंटरव्ह्यूज केलेत त्यात अन्वी एवढूशी आहे आणि आता इतकी मोठी झाली. सुशांत दादा, लेक म्हणजे बापासाठी हळवा विषय असतो. तुमचं हे बॉन्डिंग कसं आहे आणि आता ती 12वीला आहे, म्हणजे बिलीव्ह होत आहे का? पहिलं तर ती 12वीला आहे, पण म्हणजे अजूनही अर्थात कुठल्याही वडिलांसाठी मूल आपलं हे लहानच असतं, पण तिचं प्रोग्रेस आणि आता ज्या पद्धतीने कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये ती लीड घेते तेव्हा कुठेतरी असं एक बाप म्हणून किंवा एक पालक म्हणून असं वाटतं की आपण जे आपल्या यंग टाइममध्ये केलं होतं तेच आता कुठेतरी परत आपली झेरॉक्स कॉपी बघायला मिळते. येस, ट्रू. पण म्हणजे बाबासारखी ॲक्टिंग करायची आहे का हा प्रश्न तर माझा आहेच मोठा. पण काय तिच्यामध्ये ते गुण दिसतात का? नाही, आम्ही तिला कुठल्याच गोष्टीसाठी कधी फोर्स असं केलं नाही आहे. पण काही ठिकाणी पालक म्हणून तुमची एक जबाबदारी पण असते की आपलं मूल जर का कुठे चूज करण्यामध्ये किंवा निवड करण्यामध्ये थोडा कन्फ्यूज असेल तर त्याला मार्गदर्शन करणं ही आपली जबाबदारी असते. त्याच्यामुळे तिच्यातलं टॅलेंट आम्ही बघतोय आणि आता बऱ्यापैकी ती अँकरिंग आणि कॉलेजच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. मोनो ॲक्टमध्ये पण केलं, डान्स कॉम्पिटिशनमध्ये केलं. सो ती आता स्वतःला एक तो वेळ दिला पाहिजे. त्याच्यामुळे आत्ताच आपण तिला तू हे केलं पाहिजेस किंवा तू ॲक्टिंगच कर किंवा तू आईसारखी आधी जर्नलिझम कर आणि मग असं काय आम्ही तिला अजून तरी हे नाही केलेलं, कारण अजून वय तसं लहान आहे. सो निवड व्हायला थोडा वेळ लागतो. मला असं वाटतं आता क्रुशियल ती एज आली, म्हणजे 12वी नंतर आपण ठरवतो की पुढे काय करायचं आहे. तुझं ठरलंय बेसिकली, म्हणजे काय करायचं आहे किंवा कशात जास्त इंटरेस्ट आहे? आत्ता जर बघायला गेलं कल्चरलमध्येच मेन माझा जो इंटरेस्ट आहे आणि बघू इन दी एंड मोस्ट प्रॉबेबली आय डू मास मीडिया. क्या बात आहे. बरं, आता बाबाला इतकी वर्ष तू बघतेस इंडस्ट्रीमध्ये काम करताना, खरं तर आहे ना असं असतं की स्टार किड म्हटल्यावर आपल्याला लोक आपल्याकडनं एक्सपेक्ट करतात काही गोष्टी, है ना. प्रेशरही असतं आणि प्रिव्हिलेज काही नसतं. तर तू काय हे डिफरन्शिएट करायला तुला बेसिकली आवडेल? कारण का खूप मिसकन्सेप्शन असतात बेसिकली लोकांना. सो ते काय तुला सांगायला आवडतात? सो जर बघायला गेलं स्टार किड ही जी टर्म आहे खूप ओव्हर हाईप करून ठेवली आहे रिसेंट डेजमध्ये. बट असं प्रेशर असं एवढं नसतं, बट एकच असतं की वॉट एव्हर यू आर डुईंग आउटसाइड युअर कम्फर्ट झोन और आउटसाइड युअर हाऊस, तुम्ही ते तुमच्या बाबांचं लाईक माझ्या बाबांचं रेप्युटेशन खराब होणार नाही, इमेज खराब होणार नाही, हे डोक्यात ठेवून ते करावं लागतं. कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये तू आहेस पुढे, पण जे आपण इव्हेंट्स आता आपण करतो शेलार मामा फाउंडेशनसाठी त्यात अन्वी पुढे असते सर्व. म्हणजे तिची काय मदत असते किंवा तिचे काय आयडिएशन्स असतात? त्याची इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की आता हळूहळू ती जबाबदारी
ती घ्यायला सुरुवात करेल. आता इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवात केली आहे. सो डे 1 पासनं, लहानपणापासून तिने प्रत्येक इव्हेंट लाईक चिरायू असेल Yes. किंवा दहीहंडी असेल किंवा नवरात्र असेल, चैत्र नवरात्र असेल, पूर्ण सोशल ज्या ज्या काही इव्हेंट आपण करतो, कारण त्या 9 दिवसामध्ये जवळजवळ त्या 9 दिवसात 18 गोष्टी आपण करतो. मग ते रक्तदान शिबिरपासून ते हेल्थ कॅम्पपासून बऱ्याच गोष्टी. सो प्रत्येक ठिकाणी तिचा प्रेझेन्स आहे आणि तो प्रेझेन्स आत्ता असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या प्रेझेन्समधनं तुम्हाला खूप शिकायला मिळतं. सो इन फ्युचर मला असं आशा अपेक्षा करायला हरकत नाही. म्हणजे सोशल वर्कमध्ये थोडासा हातभार. पण अन्वी तू खूप छान कॅरी करते स्वतःला. म्हणजे मला Thank you so अन्वीमध्ये दिसतंय फ्युचर की अशी एक अभिनेत्री होऊ शकते. पण याबद्दल बाबाचं काय म्हणणं आहे? म्हणजे जर तिचं उद्या तिला असं वाटलं की सिनेमात काम करायचंय तर त्याला सपोर्ट असेल का? नाही, आता ॲक्च्युली सपोर्ट करायचा किंवा न करायचा काही प्रश्नच येत नाही. मुळात तिला ज्या फील्डमध्ये जायचं आहे आणि माझ्याच क्षेत्रामध्ये आहे, जिकडे तिचे सगळे काका, मामा, मावशी, आत्या असंच सगळ्यांनी तिला लहानपणापासून Yes. पाहिलंय. त्याच्यामुळे प्रोडक्शन हाऊस पण सगळ्या मित्रांचे आहेत. त्याच्यामुळे तिला तो उलट कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे तिने डिसाईड करायचं की True. ऍक्टिंग करायची और प्रोड्यूस करायचं और डिरेक्ट करायचं और वा. अजून काय बघ करायचं. केवढे फील्ड ओपन झालेत. पटकन बोलून टाक आता, म्हणजे ऑन कॅमेरा रेकॉर्ड पण होऊन जाईल. ऍक्टिंग मोस्टली. मोस्टली ऍक्टिंग. पण कॉलेजमध्ये आता तू काय केलंयस एकांकिका वगैरे तेही आम्हाला सांग. एकांकिका नाही केल्या, कारण ड्यू टू 12th मला युथ करायला नाही मिळालं. पण मी मोनो ऍक्ट केलाय फॉर ऑडिशन्स. आमच्याकडे हुज द अँकरसाठी ऑडिशन्स होत्या, त्याच्यासाठी मी मोनो ऍक्ट केलाय. मी डान्सही केलेला. येस. पण हे खरं तर ना खूप कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे की कोणाच्या जास्ती जवळ असतो, आई की बाबा? खरं तर लेक ही बाबाची जास्ती जवळ असते. पण काय सांगाल तुमचे हे बॉन्डिंग? बघायला गेलं तर दोघांच्याही क्लोज आहे. सो काय काय मॅटर्स मध्ये मी आईच्या क्लोज आहे, काय काय मॅटर्स मध्ये बघायला गेलं मी बाबाच्या क्लोज आहे. पण जर बघायला गेलं तर बाबाला जे सांगितलं तो जज नाही करत पटकन. आई थोडं असं कशाला गेलीस, का केलंस ते, तुला सांगितलंय ना. बाबा थोडं हलक्यात थोडंसं घेतो की chill अच्छा ठीक आहे, गेलीस ना, परत नको जाऊस, नको करूस. That's it. आई हे नंतर तुला बोलणार आहे, ऐकते आई. पण नाही, प्रत्येक घरामध्ये तेच असतं की ना आपण म्हणजे बऱ्याच असं बोलतं की जर बाबाला आपल्याला काही सांगायचं तर आईच्या थ्रू सांगतो. पण मुलींसाठी बाबा इज कम्फर्ट झोन. इतकी वर्ष सुशांत दादा इंडस्ट्रीमध्ये काम करतात. खरं तर आपण बोलतात ना की पुढच्याला ठेच मागचा शहाणा, असे अनेक इन्सिडेंट आले असतील. पण तरी पण का तुला असं वाटलं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो किंवा ते आपलं फ्युचर आहे? आणि बरेच मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपण बघत आलो, तू लहानपणापासून बघतेस, त्याचे प्रोज आहेत, कॉन्स आहेत, काय त्याच्याबद्दल सांगशील? लहानपणापासून बाबाला बघितलंय काम करताना. सो ते कुठे ना कुठेतरी की अरे असं करायचं काहीतरी, असं काहीतरी मोठं करून दाखवायचं. अँड आय एम इंडीड प्राऊड टू बी सुशांत शेलार्स डॉटर. सो कुठे ना कुठेतरी ते मनात होतं लहानपणापासून की नाही, बाबासारखं बनायचंय, बाबासारखं करायचंय. सो द फिअर ऑफ नॉट बिईंग ऑर्डिनरी पर्सन, तो मला कुठे ना कुठेतरी बघायला गेलं तर आहे. आणि नॉट बिकॉज ऑफ जस्ट बिईंग फेमस ऑर बिईंग पॉप्युलर, नॉट बिईंग अन ऑर्डिनरी पर्सन. हे माझं थोडं चांगलं काम करायचं Yes, बेसिकली. आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे माझ्या मनात होतं लहानपणापासून. पण सुजाता, म्हणजे आपल्याला असं होतं की फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि अनेकदा तिच्या लहान वयामध्ये आपण शूटिंगमुळे वेळ देता येत नाही फारसा. पण तिचं बालपण मला काय एक्सप्लेन करशील की कसं गेलंय तिचं बालपण? 2008ला तिचा जन्म झाला आणि ती जेव्हा 1.5 वर्षाची वगैरे, जेव्हा तिला कळायला लागलं, 1.5-2 वर्षाची, तेव्हा मी इतके सिनेमे करत होतो आणि माझं 2 डेली सोप चालू होत्या, सिनेमे चालू होते. रात्री मी 1-1:30ला घरी जायचो आणि मी सकाळी 7ची शिफ्ट वगैरे असेल तर मी 6:30ला घरातनं निघायचो. सो कधी जर का एक दिवस मला सुट्टी असेल तर मी घरात असायचो. तर ती आईला विचारायची की हा कोण आहे, ओ माय गॉड, ती फोन करून विचारायची, आई ते करा असं ती विचारायची. ओके. आणि म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत, कारण त्यावेळेला इतकं बिझी होतो, खूप कमी वेळ देता आला तिला आणि खूप वेळ लागला. त्यानंतर ती
मी वस्तू घेतल्या कुठल्या, हा. बाबा मी क्रीम घेतलं लावायला, हम्म. की ते हातातून काढून घेऊन जायची आणि सांगायची की या आईचं आहे. मी कंगवा घेतला की सांगायची या मोठी आईचं आहे, म्हणजे माझ्या आईचं आहे, हे मग माझ्या मोठी आईचं आहे. हे असं झालेलं आहे. आणि साक्षी तेव्हा ऑफिसला असायची ओ आणि या साक्षीला फोन करून सांगायची हा सगळं आपलं घेतो म्हणून. आई ग. आणि एकदा मी आलो रात्री उशिरा, तर ही एवढीशी शॉर्ट पॅन्ट आणि तो तिचा हे होता सँडो बनियन, एवढ्या हातात बांगड्या घातलेल्या अशा. आणि मी बेल वाजवली, ती बाईनी दरवाजा उघडला आणि असा कमरेवर हात. किती वाजले, आई ग. होतास कुठे, हम्म. असं बाईंनी मला दम दिलेला आहे. 3 वर्षाची 2.5-3 वर्षाची असेल. अजून एक हिचा किस्सा आहे की म्हणजे साक्षी ऑफिसला असायची आणि आईला काहीतरी बरं नव्हतं आणि ही होती तेव्हा 4-5 वर्षाची होती मला वाटतं. म्हटलं आणवी जरा पाणी दे. ते एकदा तिने दिलं मला पाणी. त्यानंतर तिने जे मला हे केलं, सतवलं सेम टेट फॉर टॅट केलं तू. आणि 2 तासानंतर मला सवयच नसायची ग एवढं. मी कधीच हे नाही केलं बेबी सेटिंग. आणि एका पॉइंट नंतर मी खाली निघून गेलो, तर तिने आईला फोन करून सांगितलं की बाबा गेला निघून. आणि ते पण सारखं त्याच्याकडे मागत होती ना, म्हणून तो वैतागला वाटतं. हे पण सांगितलंस तू. वा. आणि साक्षीने फोन करून मला विचारलं की अरे तू कुठे गेलायस. म्हणे काय नाही गाडीत येऊन बसलोय का, एवढा हैराण करते. वा. म्हणजे टेट फॉर टॅट करायचं ठरलं. आता माझ्याकडे पाणी मागितलं तर मी तुला 10 वेळा पाणी. मला स्क्रीनवरती पहिलं बघितलं ते काही तासांमध्ये. ती जन्माला आली आणि तिच्या आत्याने, मी दहीहंडीचा कार्यक्रम करत होतो तर त्या न्यूजला दाखवत होते, तर ती काही तासांची होती. तर तिला काय कळलं काय माहिती, आत्या टीव्हीवर दाखवत होते बघ तुझा बाबा तिकडे आहे. किती गोड. पण तू इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्सही केलेस, त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. इंटर कॉलेजिएट मी पहिले इंटर स्कूल्स केलंय हा. आणि आता लास्ट इयर 11th मध्ये मी माझी पहिली इंटर कॉलेजिएट केली. तर तेव्हा दॅट वॉज स्कूलमध्ये तिने सिंगिंग मध्ये पण भाग घेतलाय आणि तिच्या ग्रुपला बक्षीस पण सिंगिंग मिळाली. होतं. कला विकास कॉम्पिटिशन होती, कला विकास असू दे, मणिभवन असू दे, आणि एव्हरी टाइम गोल्ड. काय आला फर्स्ट गोल्ड 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 फर्स्ट पोझिशन सो ऑलवेज सिंगिंग मध्ये ग्रुप सिंगिंगला आम्ही जायचो, तर फर्स्ट यायचं. आणि लास्ट दिस इयर म्हणजे 11th मध्ये मी माझं पहिलं आयुष्याचं इंटर कॉलेजिएट केलं. आणि तेव्हा आई पण होती, बाबाचा सपोर्ट होता की ठीक आहे असं असं सांग, असं असं. इट वॉज बेसिकली पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट. तर मला ते थोडं दडपण होतं की अरे बापरे मी काय म्हणू काय नको काय. नंतर ती वाडकरांच्या क्लासला गेली अगं. हा. आणि वाडकरांच्या क्लासला गेल्यानंतर वाडकरांनी शिकवायला सुरुवात केली. हा. तर वाडकरांनी सांगितलं की मेरे बाद आपको गाना है. गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम होता, सो आम्ही लहान मुलं खूप चिल्ली पिल्ली आम्ही बसलेलो आणि मग ते गात होते. हे पण लहान होती, लहान असताना. मी लहानपणी मेरे बाद आपको गाना, ही त्यांच्याच बरोबर गायची. ते सांगायचंय बेटा मेरे बाद, नाही 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 नाही, परत त्यांच्याच बरोबर गायची. माझ्या बाजूचा मुलगा गात होता, तर मी म्हटलं की हा गाता तर मी पण गाते ना. ओळखीचे आहेत, चांगले आमचे संबंध आहेत. त्यानंतर मग मी काय कुठल्या क्लासला तिला टाकलं. म्हणजे तुला असं वाटलं की तो माझ्या पुढे जाईल बाबा आणि ह्याला चांगलं. बाजूचा पण गात होता, म्हटलं की आणि माझ्या क्लास मधला होता, माझ्या बॅचचा होता. अरे तो पण गाता मी पण गाते, कायच होणार. पण सिंगिंग तू केलंस, अजून काही ऍक्टिव्हिटी म्हणजे क्लासेस वगैरे केलेस का प्रोफेशनल शिकण्यासाठी? नाही, कधीच नाही. अगं सॉरी इतकं काय काय केलं की आठवत नाही आता. मी प्रोफेशनल बेकिंगचा कोर्स केला होता आणि बिफोर इवन नोईंग की किती प्रमाण असतं काय, मला ते थोडं लहानपणापासून मला क्ले मोल्डिंगची खूप आवड होती. तर मी ते छोटे छोटे पेस्ट्रीज ते त्यांना डिटेल त्या जे टूल्स असतात त्याने. तर मग नंतर मला जेव्हा कळलं की मला एक्झिमा आहे ड्रायनेसमुळे, तर ते थोडं थांबलं, ते थोडं 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 ते कम्प्लिटलीच थांबलं.
तर ते त्याच्यात डेझर्ट्स बनवायचे, फ्रुट्स बनवायचे. तर त्याच्यामधून मला केक बेकिंगचा इंटरेस्ट आला आणि मग मी कोर्सही केला आणि आता मी केक्स बनवते, मी पेस्ट्रीज बनवते, चीज केक, कपकेक सगळं करते पण ती प्रोफेशनल. जेव्हा केक बनवते तेव्हा एवढा पसारा करते. ते लहानपणी व्हायचं. आता आईने बिकॉज जेव्हा कोविड मध्ये शिकली मी आणि तेव्हा मी लहान होती, आई पण मदत करायची. तर 6 तास जायचे, 2 तास प्रेपरेशन, 2 तास तो केक बेक व्हायला, पण बेक करते, मला माहितीये काय केव्हा त्याच्यानंतरचा 2 तास आयसिंग थंड कूल डाऊन होऊन हे करायला. तर पसारा खूप व्हायचा आणि मी ना पायपिंग बॅग आता नको, खराब झाली, हे नॉझल ह्याच्यात क्रीमच अडकलं, दुसरं घेऊया, हा रबर बँड जुनाच आहे, नको. तर ते फुल असा पसारा मी पसरून ठेवायची. पण आता तेव्हापासून आईने सांगितलं की जसं काम होईल तसं तसं एक एक आटवायला लागायचं. त्यावेळेस खूप स्ट्रगल केलंय बाबांनी आणि आपल्याला त्याची जाणीव आहे. आता तो जसं म्हणाला की ओळखतही नव्हती की कोण आहे. तू काय सांगशील की ते मिस करायचीस त्यावेळेला, पण जेव्हा कळलं की बाबा आपलं इतकं छान काम करतोय तेव्हा किती प्राऊड फील झालं? प्राऊड एव्हरी डे फील होतं की माय डॅड इज अन ॲक्टर अँड नाव ही इज इन टू पॉलिटिक्स. आणि जेव्हा कळलं की तो काम करतो तेव्हा ते थोडा वेळ लागला कळायला की ओ. सो मला बेसिकली लहानपणी असं वाटायचं जे टीव्हीवर जेव्हा टेलिकास्ट व्हायचे अवॉर्ड शोज आणि ज्याच्या बाबा दिसायचा तर मी खूप कन्फ्युज व्हायची की हे तू इथेस की तिथे काय चाललंय. सो तेव्हा मला कळायला लागलं की शूट काय असतं. सो तेव्हा आय गॉट टू नो की ठीक आहे बाबाचं शूट केलेलं आहे, ऑलरेडी टेलिकास्ट होत आहे. तर तेव्हा थोडं थोडं कळायला लागलं, नवीन होतं असतं आणि सगळं खोटं असतं. स्क्रीनवर बाबा जर रोमॅन्टिक सीन करतोय तर तू इथे ओरडायचीच वगैरे कसं झालंय? नाही कधी. बरं, बाबाचं बेस्ट काम म्हणजे तुला पर्सनली आवडलेलं असं कोणतं सांगशील मला? दुनियादारी. क्या बात आहे. म्हणजे ते तर सगळ्यांनाच आवडतं. पण बेसिकली ना ॲक्टर म्हणून आपण प्रत्येक कॅरेक्टरमधून घडत असतो दादा. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मला असं वाटतं की तिला तू काय कानमंत्र फॉलो करायचे, कारण का जर ती ह्या क्षेत्रात येते तर खूप इम्पॉर्टंट आहे की घरून आपण तिला काही गोष्टी सांगणं. तर काय कानमंत्र देशील? आत्तापर्यंत जी म्हणाली की दुनियादारीमधला जो कॅरेक्टर होता तो तिला खूप आवडला. आत्ता तुझा फेवरेट किंवा खूप चॅलेंजिंग असा वाटलेला तुझा कॅरेक्टर कुठला होता आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत? मी वंशवेल फिल्म केली होती, त्याच्यातलं ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग होतं आणि अनफॉर्च्युनेटली ती फिल्म चालली नाही. पण ते कॅरेक्टर खूप चांगलं पण होतं, चॅलेंजिंग पण होतं, शेड्स पण होत्या त्याला, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, रोमॅन्टिक असं तिन्ही व्हेरिएशन्स होत्या. त्यामुळे ते कॅरेक्टर तसं चॅलेंजिंग होतं. जसं मी म्हणाले की ते बॉन्डिंग असतं ना आपलं, सेटवर कधी हिला घेऊन जाणं झालंय लहान असताना की मी बघितलंय? तुझी काय मेमरी आहे सेटवरची? सेटवरची लहानपणाची मेमरी ती पहिली सेटवर आली ती बेदोणे 4:30च्या. तेव्हा ती मला वाटतं 3 महिन्याची का 4 3 महिन्याची? मग तर तुला हे माहितच असेल की तू केली आहेस. बट सर्वात फेवरेट मेमरी इज दॅट की सगळे जेव्हा सीन संपायचा शूट करून, जेव्हा कट व्हायचा, सगळे भेटायला यायचे, अरे अन्वी कशी आहे, अन्वी कशी आहे. सो ते खूप आवडायचं. पण तुमचं घरामध्ये फिल्मबद्दल बोलणं असं होतं किंवा तुमचं कॉन्टेंट वॉच, आता जेनझी मध्ये पडतेस तू राईट? आणि बऱ्याचशा गोष्टी तिला विचारतो की आता मी काय बघू ह्या प्लॅटफॉर्मवरती, OTT प्लॅटफॉर्मवर नवीन काय आलंय, आता काय बघितलं पाहिजे हे मी विचारतो. कारण मला ऑलवेज मी शिकण्याकडे भर देतो. कुठलीही गोष्ट, भले माझा कॉम्पिटिटर असेल किंवा माझा विरोधक असेल तरी सुद्धा त्याच्यातली चांगली गोष्ट कुठली आहे, काय त्यांनी चांगलं केलंय हे शिकण्याचा प्रयत्न करतो. तर मला माझ्या घरात सुद्धा आणि आजूबाजूला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला मिळतात. त्यामुळे मी तिला विचारतो की काय, इनफॅक्ट मी काय कपडे घालू हे मला कळत नसेल, येणारच होते येस, काय कपडे घालू हे कळत नसेल तरी मी तिला विचारतो. तर दुनियादारीमध्ये स्टाईल स्टेटमेंट जरा वेगळं, कारण का ती थोडीशी रेट्रो वाईबवाली मूवी होती. पण किती सांगतेस म्हणजे स्टाईल स्टेटमेंट, तुझं स्टायलिंग मला खूप आवडतं. प्रत्येक इव्हेंटमध्ये काय एक असतं तुझं सांगणं सतत बाबाला की आजचं पण टेनिस केलं, हा बिकॉज जमलंय, घालायचं जमलंय. आणि काय नाही, जर काही छान दिसत नसेल, सूट होत नसेल आणि तरी तो ते घालत असेल, नाही नको घालू तर नाही चांगलं, मी सरळ ओरडते की नो दिस इज नॉट लुकिंग गुड, यू आर नॉट गोइंग टू वेअर. पर्सनल स्टायलिस्ट हो बाबाजी. सोशल मीडियावरही सध्या आता ऍक्टिव्ह राहावं लागतं, कारण का
आपण जर तिथूनच माणसांपर्यंत पोहोचू शकतो. Right. ती त्यासाठी किती असतं म्हणजे आता या जनरेशनला त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे. मी एक चांगलं काहीतरी स्टोरी पाहिली आणि मला ती आवडली, छान होती. कोणतरी रॅन्डम कोणाची तरी, तर ती मी स्टोरी रिपोस्ट केली. तर तिचा मला फोन आला विदिन 5 minutes. तू हे काय करतोयस, तू ओळखतोस का त्या माणसाला, तू का ती ठेवली स्टोरी. म्हटलं की मला आवडली. अरे असं नाही करत, तू बरा आहेस ना, ते पहिलं डिलीट कर. म्हटलं नाही नाही मला आवडली, मी ठेवून दे. ठीक आहे, ओके ठीक. तिचं तेवढं लक्ष असतं की मी काय पोस्ट करतोय. म्हणजे उलट झालंय, वडिलांचं पहिलं लक्ष असायचं आपली लेख कुठे जाते, पण आता बाबाकडे लक्ष जास्त आहे सोशल मीडियावर. तिचं ऍक्च्युली सुशांत शेलारचे खूप मित्र असल्यामुळे तिच्यावरती खूप जणांचं लक्ष आहे. करेक्ट आहे. पण आता तुला एक चान्स देते मी, बाबाबद्दलची एक क्वालिटी तुला बदलायची असेल तर ती कोणती असेल? पटकन राग येतो त्याला, खूप पटकन. आणि लाईक कुठे जर बाहेर असू पब्लिकमध्ये आणि चुकून जर काही चूक झाली तर त्याचं असं लगेच लुक, एक लुक ही काफी है, ते मला नाही आवडत. करते ना मी काहीतरी, मग करू दे मला, ठीक आहे. आय विल रिअलाइज इट इव्हेंच्युअली दॅट इट इज रॉंग. सो ते मी बदलीन थोडं. येस, सेम. सुशांत दादा, काय बदलायला आवडेल? लिस्ट असेल की काय? नाही अजून तरी असं काही नाही आहे, पण आत्ता तिचं एजच असं आहे ना की खूप गोष्टी आहेत. सो हे वर्ष जोपर्यंत एक ती मॅच्युरिटी येत नाही, तिला रिअलाइज होत नाही, तोपर्यंत आम्ही फक्त सांगू शकतो. आत्ता कदाचित त्या गोष्टी तिला अरे काय हे किती बोरिंग आहे, हे काय म्हणजे आम्हाला आता हे मला प्रत्येक गोष्टीला शिकवतात. पण हे तिला पुढे जाऊन रिअलाइज होईल नाही की माझ्या आई वडिलांनी मला करेक्ट सांगितलं होतं. त्यामुळे आत्ता इमिजिएट काय चेंज कर याच्यापेक्षा 12वीचं वर्ष हे कॉन्सन्ट्रेट कर, ऑन कॅमेरा सांगितलं, मच नेसेसरी, चांगल्या मार्कांनी पास हो. आणि आता ते गरजेचं आहे कारण फेस्टिवल वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. आता फोकस एक्झाम वरती करायला पाहिजे आणि आय होप चांगल्या मार्कांनी ती पास होईल. पण आता मला सांग, चांगल्या क्वालिटीज काय आहेत बाबामध्ये आणि तुला काय त्यातून घ्यायला आवडेल? ही इज व्हेरी काइंड. तो खूप गिव्हिंग आहे, तर ती क्वालिटी मला खूप घ्यायला आवडेल. सेम. अन्वीमधनं काय क्वालिटी? मला असं वाटतं की ना, आपण लहान मोठं असं काही नसतं, आपण प्रत्येकाकडनं म्हणजे या युनिव्हर्स मधून प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत असतो. आणि आत्ताची जी मुलं आहेत तीही बरंच काही शिकवून जातात आपल्याला. तर अन्वीकडनं अशी कोणती क्वालिटी घ्यायला आवडेल? ती आत्ता म्हणजे गेली जन्मापासून आत्तापर्यंत ती खूप अटॅच होते तिच्या गोष्टींशी. सो तिची ती एक अटॅचमेंट जी आहे ती अटॅचमेंट मला घ्यायला आवडेल. क्या बात आहे. बरं, मला ना तुमची बेस्ट चाइल्डहुड मेमरी ऐकायला आवडेल. म्हणजे एक अशी मेमरी असते ना, भले आपण ओरडा खाल्लाय किंवा कुठे फिरायला गेलोय, कोणतीही मेमरी लक्षात राहते, तर ती एक चाइल्डहुड मेमरी. एक मी कोर्स केलेला ऍक्टिंगचा, मी लहान होती, 6-7 वर्षांची होती. आणि मला तेव्हा फ्रोझन खूप ट्रेंडिंग होतं, एल्सा आणि ॲना. माझ्याकडे ॲनाची डॉल होती, ती पण त्याने घेऊन दिलेली, आणि एल्साची डॉल नव्हती. आणि हवीच, पाहिजेच, मला पाहिजेच एल्साची फ्रोझन वाली डॉल. आणि मम्मा मला घेत नव्हती ती डॉल. लाईक नाही नाही, तू चांगले मार्क आण, तुझा ऍक्टिंगचा कोर्स संपू दे, मग घेऊ, आपण घेऊ. आणि जेव्हा तसं ग्रँड फिनाले होता, लाईक टाईप ऑफ शोकेस टॅलेंटसाठी, तर त्याच्यानंतर मी बाबाला म्हटलं की झालं ना हे, आता गाडी काढ, आपण कोरमला जातोय आणि कोरम मॉलमधून आपण ती घेऊन येतोय डॉल घरी, नो मॅटर व्हॉट. सो ती एल्साची डॉलची आठवण आहे. कोर मेमरी आहे. हो, कोर मेमरी. सुशांत दादा, काय मेमरी आहे? माझा दहीहंडीचा खूप मोठा इव्हेंट असायचा, कारण आपली एक इव्हेंट कंपनी आहे. सो त्या दहीहंडीच्या इव्हेंटमध्ये साक्षी एका चॅनलमध्ये तेव्हा जॉब करत होती. सो ती प्रमोशनल सगळ्या गोष्टीचं बॅकस्टेजला काम करत होती. ही स्टेजवरती तिच्या आजीबरोबर बसली होती. मी स्टेजवरती अँकरिंग करत होतो, सगळे आर्टिस्ट परफॉर्म करत होते. एका पॉइंटला तिने इतक्या जोरात रोडायला सुरुवात केली, इतक्या जोरात. किती वर्षाचं साधारण? ती तेव्हा 2.5-3 वर्ष. 3 वर्षाची होती.
इतक्या जोरात. बरं, साक्षी बॅकस्टेजला, मी स्टेजवरती हातात माईक आणि बाबा करून अशी जोरात रडायला लागली. आणि तो मग मी तिला उचलून घेतलेला फोटो एका फोटोग्राफरनी काढला हे आम्हाला माहित नाही. आणि मग ती असे गाल आहे, असे रडून रडून डोळे असे झालेले. तो फोटो घरात लावलाय. ओ मेमरी म्हणून. हो तर ती त्या event ची. मेमरी आहे. हा, खूप म्हणजे रडली होतीस तू. मला नाही काय आठवत. तिला असं झालं होतं Photo की बाप बघून. पण लक्ष देत नाही, आई पण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ती एकदम चिडली आणि ती चिडते खूप. तिचं दहीहंडीला मग तर बोलते बरोबर असं. आहे, मग चिडणं स्वाभाविक आहे की अटेन्शन किती रे बाई. पण ना आता तू मध्ये हिच्या वाढदिवसाला एक लहानपणीचा हिचा एकदम नवजात आहे आणि तो फोटो तू शेअर केलास. मला असं वाटतं की ना म्हणजे माझे बाबा म्हणतात की जेव्हा लेक घरामध्ये जन्माला येते ना, तो दिवस बापासाठी म्हणजे आपण गिनतीच करू शकत नाही की नॉर्मल दिवस नसतो. Right. जेव्हा तिला पहिल्यांदा हातात घेतलं, मुलगी झाली हे कळलं, तेव्हाच्या काय भावना होत्या. मी सकाळपर्यंत काम करत होतो. दहीहंडी होती, म्हणजे कृष्ण जन्म झाला आणि सगळं स्टेज आणि या सगळ्या गोष्टी, ठाण्यात लाईट आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या माझ्या पूर्ण क्रू बरोबर. 4 वाजता मी घरी गेलो आणि मला वाटतं 6:15 का 7:30च्या दरम्यान, 7:30च्या दरम्यान फोन आला यांचा, माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या, की मुलगी झाली म्हणून. तर मी बाहेर जाऊन बोललो आणि मग मला इमिजिएट आंघोळ करून परत निघायचं. इव्हेंटला जायचं होतं. इव्हेंटला गेलो, इव्हेंट सुरू केला आणि मला वाटतं दुपारी काहीतरी मी ह्याला पहिल्यांदा जाऊन हातात घेतला. तो क्षण कसा होता? अर्थात म्हणजे आपलंच काहीतरी आपल्याच हातात, म्हणजे आपला जीव किंवा हार्ट हे आपल्या हातात आता वेगळं आहे असं वाटतं. ट्रू, व्हेरी ट्रू. आणि अनेकदा इव्हेंट्सलाही जाणं होतं किंवा प्रीमियर्सला तू जातेस, तेव्हा समोरून तुला आली ऑफर की अन्वीला काम करायचं हो का हो, सिनेमात? अन्वीला पण आली आहे की अन्वी काम करणार का. सो आम्ही तो डिसिजन तिच्यावरती सर्वस्वी ठेवलेला आहे. अन्वी काय म्हणजे विचार करतेस या गोष्टीचा की आपण काय केलं पाहिजे किंवा काय? आता मोस्टली सध्या priority 12th आहे. हो, प्रायोरिटी 12th आहे. आणि मग नंतर बघीन की कसं काय होत आहे. बिकॉज ऍक्टिंग मी लहानपणापासून आय ऑलवेज सॉ इट ॲज अ हॉबी अँड नॉट ॲज अ करिअर ऑप्शन. सो ते हॉबी टू अ करिअर ऑप्शन चेंज व्हायला खूप वेळ लागेल की कसं मला स्विच करता येईल. कारण मला इन दी एंड फ्युचरमध्ये मला लॉ करायचा आहे. आय वॉन्ट टू स्टडी लॉ. तर बघू आता ते कसं गोष्टी जगल होतात, लाईक डुईंग लॉ, प्रिपेअरिंग फॉर लॉ आणि मग डुईंग ऍक्टिंग. पण ह्या जनरेशनचं सगळं फिक्स आहे ना, म्हणजे आपल्या वेळेला आपण इतके सॉर्टेड नव्हतं, म्हणजे हेच करायचं. कमाल, हे मला शिकायला आवडेल तुझ्याकडनं. पण ना ॲट दी एंड आपण जेव्हा घरी येतो ना, तेव्हा एखादी अशी एक गोष्ट असते जी फॅमिलीला एकत्र आणते. तुमच्या फॅमिली मध्ये अशी कधी दोघांमध्ये अशी कोणती गोष्ट, म्हणजे म्युझिक असेल किंवा वॉचिंग अ मूवी, कोणती गोष्ट तुम्हाला एकत्र आणते? आम्हाला तिची आई आणि माझी बायको तिच्याविषयी काय बोलायचं असेल तर आम्ही दोघं एकत्र येतो. मला हे जरा डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. काय म्हणजे नक्की तिला काय कंप्लेंट करायची असतील किंवा मला काय कंप्लेंट करायची असतील तर आम्ही दोघं एकत्र बाबा येतो. हे आईने असं केलं, तू सांगा तिला असं वगैरे? नाही, ती मधली अशी ती मिडलमॅन असते. सो तो सांगतो साक्षीला जरा समजव, हे नाहीये का. आणि मग मी आईला सांगते की मम्मा बाबाने असं केलं, ही कॉल्ड मी ड्युरिंग द लेक्चर, दिस इज नॉट फेअर. हे कसं, मी बाहेर होती फ्रेंड सोबत, मी सांगितलेलं कॉल नका करू. ओके, म्हणजे त्या हिशोबाने आई हो, आई. तर आता तू 12th मध्ये म्हणजे कशामध्ये परस्यू करतेस? काय? मी कॉमर्स. म्हणजे आता हे सगळं फिक्स आहे. लवकरच अन्वीला आम्हाला बघायला आवडेल पडद्यावर. पण आत्ता ना ऑन कॅमेरा तिला जर एक म्हणजे तू तर सांगितलंस की इंडस्ट्री किती अनस्टेबल आहे, म्हणजे कधी काम आहे कधी नाही आहे. ह्यासाठी तू रेडी आहेस का, जर पुढे तू या क्षेत्रात करिअर करायचं ठरवतेस? जसं मी म्हटलं की लहानपणापासून मी ॲज अ हॉबी बघत आली आहे ॲक्टिंग, थिएटरला. बिकॉज जे लॉकडाऊनमध्ये झालं, काम मिळत नव्हतं आणि इवन बाबाला पण काम नव्हतं खूप महिने. आई वॉज द ओनली वन हू वॉज अर्निंग. सो ते थोडा तिथे तो इंटरेस्ट कमी झाला की पुढे जाऊन जर असं होणार असेल देन आय डोंट रिअली वॉन्ट टू डू इट. बट इव्हेंच्युअली आय डू इट बिकॉज माझी हॉबी आहे लहानपणापासून, जीन्समधून ते आलं आहे. सो करीन मी.
पहिल्यांदा कुठे परफॉर्म केलंय म्हणजे सोसायटीमध्ये? हो, तिने आणि आमच्या म्हणजे बाळाचे पाय चाळीत पण तिने परफॉर्म केलाय. तेव्हा ती पूजा असायची, तिचे पण तिने डान्स करायची. ती आमच्या सोसायटीमध्ये पण तिने परफॉर्म केलाय. आता तिने आम्ही एक तारा राणींवरती नाटक केलं होतं, त्याच्यात एक छोटी भूमिका तिने केली. सो लहानपणापासूनच आम्हाला बाळाचे पाय पाळण्यात दिसले. म्हणजे तेव्हा असायचं ना की कोणी पाहुणे आले, जरा एक डान्स करून दाखव, जरा हे करून दाखव. हे तू केलंयस? म्हणजे माझ्या बाबतीत हे बऱ्याचदा झालंय. मी नाही करायची. नाही करायची. नाही. तिला मी तुला सांगतो, इंटरव्ह्यूला पण जेव्हा घरी लोक यायचे ना लहानपणी, तेव्हा सगळ्या त्या मैत्रिणी आणि मित्र सगळे रिपोर्टर ते तिला बोलवायचे, अन्वी अन्वी. चाळीत 1 नंबर रूम आमची ना, तर ही 11व्या नंबर रूम जाऊन लपलेली असायची. एवढं तिला आवडायचं. हे माहितीये मला, मी बघितलंय. मग तिचे गाल ओढलेले कोणाला गाल ओढलेले आवडायचे? अजूनही नाही आवडत. कधीच नाही, कधीच नाही. कारण काय व्हायचं की सगळे मित्र आणि सगळे माझ्या प्रेमाखातर यायचे. त्या छोट्याशा घरात कॅमेराचा अँगल मिळायचा नाही तरी ते लोक यायचे आणि ते लाडाने प्रेमाने सुशांतची मुलगी आहे आणि असा फुगा करून बसायची की म्हणजे मला आणि अन्वीला कुठे पळू असं आणि कुठे लपू असं व्हायचं. आणि आता बाबा पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आहे, त्यात तुला किती इंटरेस्ट आहे पॉलिटिक्स मध्ये? किंवा हळूहळू तो ऍक्च्युली खूप वास्ट खूप डीप टॉपिक आहे तो. आणि जर कधी पुढे गरज लागली तर आय विल स्टडी पॉलिटिक्स फर्स्ट अँड देन मी डिसाईड करीन की उतरायचं की नाही. कारण खूप मीम्स आपण बघतो किंवा खूप आउटरेजेस होतात कुठच्याही टॉपिकवर. एनी रॅन्डम टॉपिक, किती पण टॉपिक, तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे. सो नीट अभ्यास करून पॉलिटिक्सचा मी उतरेन. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असतात की जेव्हा एक अभिनेता तो त्याचंच एफर्ट असतं त्यांना मुलांना लॉन्च करण्यामागे, जे आपण बॉलिवूडमध्ये नेपोटिझम म्हणतो. खरं तर इथे नेपोटिझम नावाची गोष्टच नाही, सगळं आपल्या हिमतीवर आपल्याला करावं लागतं. दादा त्याच्यावर तुला काय ऍड करायला आवडेल? बघ कसं आहे की सर्टन एका पॉईंटपर्यंत मी मदत करू शकतो. आता कितीतरी ॲक्टर्स आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलाला लॉन्च केलं, अमकं केलं, ढमकं केलं, पिक्चर काढले, पैसा लावला, तरी सुद्धा वर्क नाही झालं. सो एका पॉईंटपर्यंत आपण सपोर्ट करू शकतो, पण त्याला किंवा त्याचं तिलाच प्रूव्ह करायचं आहे. मायबाप प्रेक्षक जे आहेत ना ते असं नाही होणार की सुशांत शेलारची मुलगी आहे किंवा सुशांत शेलारचा मुलगा आहे म्हणून आपण हे केलं पाहिजे. किंवा मी तर म्हणजे फारच स्वतःला लहान समजतो आणि मी लहान आहे. असे खूप मोठे मोठे सुपरस्टार्स आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला लॉन्च केलं आणि त्यांचं काय झालं नाही. सो तुमच्यात ते स्वतःमध्ये असायलाच पाहिजे आणि ते जर का असेल तर आपण मदत करू शकतो. पण ते नसेल ना तर तिच्या जागी जाऊन मी थोडीच काम करू शकणार आहे. कॅमेरा तिलाच फेस करा. खरं अगदी खरं. म्हणजे ते लपणार नाहीये कुठे, काम चांगलं आणि प्रामाणिकपणे मी जे पण करतो ते प्रामाणिकपणे करतो. मी तो इव्हेंट असेल, मी राजकारणामध्ये जे काम करतो साहेबांसोबत, मी ऍक्टिंग करतो, जे पण करतो. आत्ता मी तुझ्या इंटरव्ह्यूला येत असताना सुद्धा मी तुला फोन करून सांगितलं की मला उशीर होतोय, तुला चालणार आहे. म्हणजे सो मला असं कोणाला तरी ताटकळत ठेवणं किंवा मला उशीर होतो जनरली जायला, फोन करून सांगतो. साक्षी वहिनी अशा एकदम हसल्यात त्या टॉपिकवर, उशीर होतो कारण खूप शूटिंगला तेनेच फोन उचलले. पण नाही, खरं तर आहे ना, ही म्हणजे इतकी वर्ष आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोत, इंटरव्ह्यूज करतोय, पण ही गोष्ट आहे की लगेच रिप्लाय येतो, काही असू दे लगेच कॉलबॅक केला जातो. मला असं वाटतं की ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. सुशांत दादा, एक्सपेरिमेंटल राहिलास तुझ्या जर्नीमध्ये. म्हणजे तू बिग बॉसमध्ये गेलास, तू नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्यास. अशा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला अन्वीला कितपत आवडतं? किंवा बिग बॉसमध्ये जेव्हा तो गेला तेव्हा तू लहान असशील ना, स्कूलमध्ये असशील? हो, स्कूलमध्ये. तेव्हा तुझं काय थिंकिंग होतं? आणि बिग बॉस ही कॉन्सेप्टच तेव्हा आपल्यासाठी एकदम हे असते की काय, मला आईने समजून ठेवलेलं की काय असतं, की बाबा जाणार आहे, बाबाकडे फोन नसणार आहे. सो अच्छा, मग आपण इथेच राहायचं. हो, आपण इथेच राहायचं, आपण त्याला बघू रोज टीव्हीवर. आणि मग कधी कधी कॉल्स यायचे
तिथून की असं असं आहे तसं असं आहे, तर तेव्हाच ते तेवढं कळायचं. किंवा जे सदस्य एलिमिनेट होत आहेत तर त्यांचे नेक्स्ट डे फोन यायचे मम्माला की नो ही इज डुईंग वेल, की नो ही इज नॉट डुईंग वेल, नाही होते. तर तेव्हा ते फक्त असं होतं की शी काय आहे, फोन वगैरे अलाउड नाही. बट देन आता जर बिग बॉस बघायला गेलं आता खूप मजा येते. तू खूप स्पिरिच्युअल आहेस, प्रत्येकदा आपण मुलाखतीतही म्हटलं याबद्दल बोललोय. अन्वी किती स्पिरिच्युअल आहे आणि कितपत तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? माझा आहे. आणि मी एकच म्हणेन की जे मी आता आहे, मे इट बी लक, मे इट बी माय पेरेंट्स सपोर्ट, बट इन दी एंड इट्स ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ माय लालबागचा राजा. मी खूप मानते देवाला. आणि हो, मी आहे, स्पिरिच्युअल आहे मी. सो आता आपण एक मजेशीर गेम खेळूया. खूप गप्पा झाल्यात. आता आपण गेम खेळतोय हाऊ वेल डू यू नो ईच अदर. किती ओळखता एकमेकांना. अन्वी फुल तयारीनिशी आली आहे ना. सो येस, बेसिक प्रश्न आहेत पण बघूया किती ओळखतात एकमेकांना. बरं, पहिलाच प्रश्न, आवडता पदार्थ, ऑल टाइम फेवरेट फूड कोणतं आहे एकमेकांचं सांगायचं? त्याला बोंबील फ्राय आवडतं आणि प्रॉन्स. बरोबर आहे. आणि अन्वीचं? अन्वीला पास्ता, मॅगी, त्यानंतर सबवे. सबवे इज लाईक फेवरेट. वा, ओके. आणि नावडता पदार्थ कोणता अजिबात आवडत नाही? अन्वीची लिस्ट असेल ना. भाज्या खात नाही. काय कंप्लेंट आली आहे? भाज्या खात नाही. नाही खात. येस. बाबाचा नावडता पदार्थ? त्याला लाल माठाची भाजी नाही आवडत, आय गेस. लाल माठाची भाजी किंवा घेवडा. हा ना, बरोबर. पडवळ, घेवडा असा भाज्या मी ऐकलंय. जेवढं आईकडून ऐकायला मिळतं की अरे आज ही भाजी केलेली नाही, त्याला नाही आवडत ना, नको. बरं, आवडता रंग कोणता आहे? त्याला व्हाईट कलर आवडतो. सो मॅच केलंय व्हाईट. नाईस. अन्वीचा आवडता रंग? ब्लॅक आवडतो. नाही, खूप लेजिट अपोजिट. माय पर्सनॅलिटी स्पीक्स पिंक. मला पिंक खूप आवडतं. पिंक आवडतो. बरं, कोणत्या गोष्टीचा राग येतो म्हणजे एखादी गोष्ट टॉलरेट नाही करू शकत अजिबात, पटकन राग येतो? त्यालाच पटकन राग येतो, हेच नाही आवडत. येस. आणि हिला कोणत्या गोष्टीचा राग येतो? तिला मी रागवतो ते तिला आवडत नाही. हे भारी आहे तुमचं म्हणजे. नाईस. बरं, हॉबी काय? तो कविता खूप छान लिहितो. कविता लिहिणं. लिहित नाही, मी म्हणतो. लिहायचं वाटतं आधी. लिहायचं ओके म्हणतो. पण ती पण एक वेगळीच कला आहे, म्हणजे कोणाला, प्रत्येकाला नाही येत कविता म्हणता. तिला हॉबी खूप गोष्टी तिला करायला आवडतात. म्हणजे ती क्राफ्टिंगमध्ये पण चांगलं आहे. तिला घरी वस्तू बनवून लोकांना गिफ्ट करायला आवडतात. हँडमेड गिफ्ट्स लाईक माय लव्ह लँग्वेज. तिला पूर्ण जर का बर्थडे गिफ्ट करायचं आहे तर ती सगळं करणार घरात आणि मग ती ते गिफ्ट करणार. म्हणजे तिला स्वतः DIY हे करायला असेल. येस. आता अन्वी तुझ्यासाठी प्रश्न आहे. बाबाच्या कोणत्याही 3 मालिकांचं नाव सांग. गोजीरवाणा घरात, मयूरपंख आणि आभाळ माया. ना. वा, क्विक, एकदम रॅपिड फायर दिलंस तू आन्सर. बरं, मला अन्वीचा पहिला म्हणजे कोणत्याही गाण्यावर तिने परफॉर्मन्स केला स्टेजवर, ते गाणं कोणतं होतं? तिला ते करीना कपूरचं गाणं तेव्हा खूप आवडायचं. आणि तिला करीना कपूर सारखा ड्रेस, मला करीना कपूर सारखा ड्रेस पाहिजे. ते पण तिने, ते गाणं कुठलं मला तर आठवत नाही. गाणं चमक छल्लो. मला चमक छल्लोचा ड्रेस पाहिजे. सो लहानपणापासून एक बेबो फॅन आहे मी. येस. बरं, आता तू मला सांग की बाबाला त्याचे मित्र कोणत्या नावाने हाक मारतात? टोपण नाव असतं एक मित्रांमध्ये ते, आणि सेम हिला कोणत्या नावाने हाक मारतात फ्रेंड्स तिचे? त्याला सुशांत नावानेच हाक मारतात. सई मावशी त्याला सुशा नावाने हाक मारतात. सुशा वाटतं. आणि जसं फाउंडेशनचं नाव आहे शेलार मामा फाउंडेशन, तर त्याला शेलार मामा हे म्हणतात. अन्वी जसं काय टोपण? अन्वीचं नाही, मला वाटतं सगळे फ्रेंड्स, तिचं नावच एवढं छोटंच आहे. आम्ही ते, आणि जाणून बुजूनच आम्ही ते छोटं ठेवण्यामागचं हेच असं होतं की तिचं पेटनेम होऊ नये. ओके. बेस्ट फ्रेंडचं नाव काय?
बाबाचा इंडस्ट्री त्याच्या इंडस्ट्री किंवा कोणीही ओव्हरऑल, पण बेस्ट फ्रेंड एकदम जीवलग मित्र. जीवलग मित्रामध्ये बघायला गेलं तर मनीष काका म्हणून आहे. मनीष काका आणि मग नंतर इंडस्ट्रीमध्ये अंकुश काका, स्वप्नील काका आहेत सगळे. आणि हिचा बेस्ट फ्रेंड्स तिचे शाळेत वेगळे होत्या. शाळेत सौम्या म्हणून तिची बेस्ट फ्रेंड होती. 2 सौम्या होत्या. तर मग कॉलेजमध्ये आता मला वाटतं काय नताशा का काहीतरी काय नाव हो नताशा, आय डोंट नो एनी नताशा काहीतरी, म्हणजे अशी काही मला तितकं कनेक्ट नाही आहे त्यांच्यासोबत. पण शाळेतल्या मैत्रिणी कशा घरी यायच्या तेव्हा. अजून एक आहे जी शाळेपासून आहे, मनस्वी आहे, ती आमच्या बरोबर गणपतीला पण आली होती. येस. मला आता तुझा एक टास्क आहे, बाबाचा एक ऑल टाइम फेवरेट किंवा त्याच्या सिनेमातला एक डायलॉग तू म्हणून दाखवतो जो तुला पर्सनली आवडतो. एकच डायलॉग आहे जो आवडतो दुनियादारी मधला, सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते दिवाकर राव. येस. मला असं वाटतं बाबांनी हे म्हटलं पाहिजे ना त्या स्टाईलमध्ये, दुनियादारीच्या स्टाईलमध्ये. येस येस. सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते दिवाकर राव. येस, आयकॉनिक डायलॉग आहे हा. हो. तर ना जाता जाता, म्हणजे तुला सिंगिंग आवडतं असं मी ऐकलंय, आणि तुला क्रिकेट खूप जास्त आवडतं असंही मला कळलंय. मी आधी सिंगिंग मला आवडायचं, पण आता थोडा इंटरेस्ट त्याच्यातून ड्रॉबॅक झालाय. अभ्यासात कशी होती अन्वी लहानपणापासून? फार ती स्टुडियस किंवा असं काही नाही, पण बऱ्या मार्कांनी पास व्हायची. आणि 10वीला पण 87%. तुला धोनी थोडं लक्ष दिलं असतं तर 94 वगैरे मिळाले असते. त्याने लक्ष दिलं असतं तर आय डोंट नो किती आले असते. मी म्हणूनच लक्ष नाही दिलं. पण असं कधी झालंय का की अन्वी कितवीत शिकून विचारलं कोणी मित्रांनी की अरे कितवीला गेली? नाही मला माहित असायचं तेवढा मी हुशार आहे. त्याला डिव्हिजन वगैरे माहिती नसायचं, डिव्हिजन स्कूल मधलं किंवा रोल नंबर, क्लास टीचर कोण आहे हे नसतं, पण बेसिक स्टँडर्ड हा आता 7thला. मला असं वाटतं ना की आपण जाता जाता एक छानसं गाणं म्हणूया जे आपल्या ह्या बाप लेकीच्या रिलेशनशिपला सूट होईल छानसं. मला असं वाटतं अन्वी तूच बाबासाठी एक छान गाणं गावा आणि हा इंटरव्ह्यू एंड करूया. मला जे बेस्ट आतापर्यंत म्हणता येतं, मी मोंटारे जे गाणं आहे ते मी शिकलेली, बिकॉज एका कॉम्पिटिशन मध्ये परफॉर्म करायचं होतं, सो मी ते गाणं म्हणेन. कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे, उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दायरे, दिशा हारा क्या मुनबो का मोंटारे. किती गोड आवाज आहे. तू का सिंगिंग थांबवलं? ते जो किस्सा त्याने सांगितला त्याच्यामुळे इंटरेस्ट जरा संपला. अयो पण किती गोड गाते. थँक्यू सो मच. अजून असं सांगता येत नाही, पुढे जाऊन तेही म्हणजे आता असं होतं ना बऱ्याचदा आपल्याला डबिंग मध्ये कधी कधी गायला सुद्धा लागतं, मे बी तेही ट्राय करशील. पण कसं वाटलं तिचं गाणं आहे आत्ताचं? नाही गाते छानच ती, आवाज सुंदर आहे. आणि इनफॅक्ट आम्ही दोघांनी पण तिला सांगितलं होतं की तू गाणं शिक, पण अगेन सम रिझन्स. पण येस, खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. बऱ्याच गोष्टी म्हणजे असं तू आता 12thला आहेस, हळूहळू जसं तू म्हणाला एक्सपिरियन्सनी माणूस घडतो. सो पुन्हा एकदा आपण भेटू जेव्हा तुझं लॉन्च असेल, नवीन एखाद्या फिल्मसाठी आपण गप्पा मारतो, असं दिवस येऊ लवकरच. मॅनिफेस्ट करूया. थँक्यू सो मच सुशांत दादा, तुम्ही वेळ दिलात. आणि थँक्यू अन्वी. ऑल द बेस्ट. 12th एक्झाम आहे त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं सुद्धा. सो येस, भेटूया आपण पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू.